नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली रविराजला म्हणते की काका जर आपण अजून लक्ष दिलं तर या फाईल्समध्ये अजून काय काय आपल्याला सापडेल. आत्ताच आपण वरवर बघितलंय तरी सुद्धा एवढे लूपहोल्स मिळाले. रविराज म्हणतो हो खरंय तुझं. अर्जुन म्हणतो DNA टेस्ट पुन्हा करण्याची जी रिक्वेस्ट होती ती सुद्धा फेटाळली गेली. रविराज म्हणतो हो, रिपोर्टमध्ये तर असंच दिसतंय. कारण रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की आयडेंटिटी कन्फर्म झाली आहे. पण ही आयडेंटिटी कोणी कन्फर्म केली हे तर आपल्याला माहीतच नाहीये. कारण तुम्ही तर तो मृतदेह प्रतिमा आत्याचा आहे हे सांगण्यास नकार दिला होतात. मग तुमच्याऐवजी कोणीतरी हे करून घेतलंय. रविराज म्हणतो एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं घडतंय म्हणजेच तो माणूस कोणतरी खूप मोठा असणार किंवा त्याच्याकडे खूप पैसे असणार जेणेकरून त्याने हे सगळं घडवून आणलंय. अर्जुन म्हणतो आपल्याला त्याच हॉस्पिटलमध्ये जायला लागेल जिथे हे सगळं घडलंय. सायलीचं लक्ष तेवढ्यात सुमनकडे जातो. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन जबरदस्ती करून अस्मिताला मेडिटेशन करायला लावत असतो. अस्मिता फार कंटाळा करत असते. पण सचिन शेवटी तिला म्हणतो अगं चल आणि अर्जुनच्या स्टडी टेबल जवळ जाऊन बसतो. सचिन तिला मेडिटेशन करवतो आणि तिचा फोन हातात घेतो. तो फोन टेबलवर ठेवण्यात तेवढ्यातच अर्जुनची केस फाईल पडते आणि त्याच्यामधून साक्षीचा फोटो बाहेर येतो. अस्मिता तिकडे मेडिटेशनच करत असते. पण सचिनच्या नंतर लक्षात येते आणि तो पटकन फाईल ओपन करतो. साक्षीचा चेहरा बघून त्याला फार घाबरायला होतं आणि तो शॉकमध्येच जातो. आणि तेवढ्यात त्याला साक्षीचा फोन येतो. इकडे सायली सुमन काकूला जाऊन भेटते. सुमन काकू म्हणते अगं हे माझ्यावर धावून आले होते काल पण मी त्यांना धीराने सामना केला आणि त्यांना थांबवलं. ते पण घाबरले आणि माझा हा अवतार बघून त्यांना पण आश्चर्यच वाटलं. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय सायली. सायली म्हणते माझ्यामुळे नाही, तुमच्या आतली दुर्गा जागी झाली म्हणून हे सगळं घडतं. सायली नंतर सुमनला म्हणते सुमन काकू एक काम कराल का? नागराज काका कुठे जातात, काय करतात, कोणाला भेटतात, कोणाचे फोन येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला तुम्ही मार्क्स सांगाल का? आम्हाला मदत होईल त्यांना ट्रॅक ठेवायची. सुमन म्हणते हो मी नक्की सांगेन तुला हे सगळं. इकडे अर्जुन आणि सायली रविराजच्या घरातून बाहेर पडतात. रविराज म्हणतो आपल्याला डेड बॉडीशी संबंध येतोय म्हणून आपल्याला कोणाला तरी मदत लागेल ज्याला ह्या सगळ्याबद्दल जास्त माहिती आहे. सायली म्हणते म्हणजे अश्विन भाऊजी का? अर्जुन म्हणतो हो माझ्या डोक्यात तेच आलेलं पण तो सगळी गोष्ट प्रियाला जाऊन सांगेल. सायली म्हणते तो धोका पण पत्करू शकत नाही. अर्जुन म्हणतो हो पण घराबाहेर गोष्ट जायला पण नाही पाहिजे ही. सायली म्हणते ठीक आहे मी त्यांच्याशी बोलून बघते. इकडे सुमन तिच्या खोलीत येते. नागराज कोणाशी तरी पैसे देण्याबद्दल बोलत असतो फोनवर. नागराज तिला नोटीस करायला नाही पाहिजे म्हणून पटकन ती तिचा फोन घेते आणि फोनवर बोलण्याचं नाटक करते. नागराज म्हणतो काय चाललंय तुझं? इकडेच फोनवर बोलायची काय गरज आहे? आणि तिच्या हातातून फोन घेतो आणि फेकून देतो. सुमन म्हणते माझ्यावर बोलायचं नाही, मी कुठे फोनवर बोलायचं ना ते मी ठरवेन आणि ही माझी खोली आहे समजलं ना? नागराज म्हणतो ठीक आहे, जा जरा पाणी घेऊन ये जा जा. आणि ती लगेच पाणी आणायला जाते. पण नागराज तिचा फोन चेक करतो आणि बघतो तर शेवटचा कॉल 2 तासांपूर्वी आलेला. नागराजच्या लक्षात येतं की ती नाटक करते याचा अर्थ. मग तो चिडतो आणि पटकन घराबाहेर पळून जातो. सुमन विचार करत असते अहो हे कुठे गेले आणि तिच्या मागून जाते. पण लगेच नागराज बाहेरच पडतो. सुमन त्याचा रिक्षाने पाठलाग करते पण नागराजच्या हे लक्षात आलेलं असतं की सुमन त्याचा पाठलाग करते. सुमन नागराजचा शोध काढत काढत एका अनोळखी ठिकाणी पोचते. तिथे 2 गुंड येतात आणि सुमनला तिचे दागिने काढायला सांगतात. एक गुंड तर सुमनच्या गळ्यातलं मंगळसूत्रच खेचून काढतो. हे गुंड नागराजनेच पाठवलेले असतात पण सुमन तिकडून तेवढ्यात पळ काढते. नागराज म्हणतो बिचारी माझी बायको आणि हसतो जोरजोरात. नंतर आपल्याला दाखवतात की सायली आणि कल्पना एकमेकांची गप्पा मारत असतात. कल्पना म्हणते जेव्हापासून सुमनचं कळलं ना तेव्हापासून मला नागराज भाऊजींबद्दल नुसता संताप येतोय. मला समजतच नाही मी कसं बोलू आणि काय वागू. सायली म्हणते आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जा, नवीन गोष्टी येणार आहेत त्याच्यासाठी वाट बघा. अस्मिताताईंचं बाळ येईल किती छान वाटेल ना, आपलं घर एकदम आनंदाने भरून जाईल. कल्पना म्हणते हो आणि आता पूर्णाई पण येणार आहेत. एक काम करूया आपण सगळे गेट टुगेदर करूया म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना पण घरी जेवायला बोलवूया. फार आनंद होईल आपल्या सगळ्यांना. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात
की साक्षीच्या घराबाहेर पोलीस आलेले असतात आणि ती हे बघून प्रचंड घाबरते. नंतर आपल्याला दाखवतात की सायली अश्विनला बोलते की अश्विन भाऊजी, खरं तर मला तुमच्याशी आणि ह्यांना पण तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. आम्ही बोलू का? मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.